अकोला येथे भोई समाजाच्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना 7 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घडल्याचं समोर आलं. अकोल्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे भोई समाज हा चांगलाच आक्रमक झाला असून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी घेऊन आता तो रस्त्यावर उतरला आहे. घाटंजीमध्ये भोई समाजाकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. तर यवतमाळमध्ये महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेनेच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोपीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. अकोल्यामध्ये जी घटना घडली, 15 वर्ष 6 महिन्याच्या नाबालिग मुलीवर त्या नराधमाने जो अत्याचार केला त्याला तर फाशीची सजा व्हायलाच पाहिजे आणि फाशीपेक्षाही मोठी सजा जर असेल तर तीही व्हायला पाहिजे. कारण हा त्याचा प्रकार पहिला नाही आहे. तर काही वर्षा अगोदर त्याने 10 वर्षाच्या चिमुकलीवर तो बलात्कार केला होता आणि त्याला तिथे शिक्षा झाली. तो 6 महिन्यातच परत आला. असे नराधम जर आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात जर फिरत असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या लेकी नेहमी संकटातच असेल आणि याला प्रशासनाने कठोर कारवाई करून लवकरात लवकर त्याच्यावर म्हणजे असा हे करायला पाहिजे की अशी नराधम या शिक्षेने असे नराधम तयार नाही होईल. आणि आज महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ, महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना व अनेक सामाजिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन हीच मागणी आहे आमची सर्वांची की त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून आपल्या भारताच्या लेकीला व त्या लेकीच्या कुटुंबाला न्याय मिळेल. बस.